सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी. आत्ता आपलं शारदीय नवरात्र सुरुवात आहे. या शारदीय नवरात्रामध्ये अनेक लोकांच्या वेगवेगळ्या धारणा असतात. स्त्रियांमध्ये जरी वेगळंच आता हे 4-5 वर्षापासून नवीन एक फॅड निर्माण झाले की रोज नवीन कुठला तरी कलर आपल्याला येतो की आज पांढरा कलर आहे, या उद्या लाल आहे किंवा हिरवा आहे. तर ह्या कलरच्या साड्या घालणं किंवा या कलरचे कपडे घालणं म्हणजे फॅशन झाली आहे. किंवा देवी पावते असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे किंवा असं कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आहे की हे कलरचे कपडे घातल्यानंतर किंवा नवरात्रामध्ये तेच कलरचे कपडे जे दिलेत ते कलरचे कपडे घातल्यानंतर आपल्याला महत् पुण्यफल प्राप्त होईल असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे. या शारदीय नवरात्रामध्ये काय करायला सांगितलंय, बरेच लोक उपवास सुद्धा करतात, चप्पल सुद्धा सोडतात. तर या शारदीय नवरात्रामध्ये उपवास आणि उपासना या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देवीचे किंवा आपल्या कुलदेवीचं सर्वात जास्त पुण्यफल प्राप्त होतं. या पुण्यफलामध्ये आपण काय करू शकतो, बऱ्याच लोकांना उपवास करणं शक्य होत नाही. कुणीतरी बसता आणि उठता उपवास करतं. बऱ्याच लोकांमध्ये ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी उपवास असतो आणि ज्यावेळेस घटस्थापना उठते म्हणजे काही लोकांमध्ये अष्टमीला उठता उपवास असतो, तर काही लोकांच्या याच्यामध्ये नवमीला उठता उपवास असतो. शक्यतो बऱ्याच लोकांचा उपवास जो असतो ते अष्टमीच्या दिवशीच उठता उपवास असतो. त्यामुळे बसता उठता उपवास सुद्धा आपण करू शकता. बऱ्याच स्त्रियांनी आपण घरामध्ये आपले जे श्रीयंत्र असेल, घरामधलं देवीची मूर्ती असेल, त्या मूर्तीला कुंकुमार्चन आपण घरातल्या घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो. एवढ्या पुरुषांनी सुद्धा घरामध्ये सप्तशतीचं पठण करू शकतो किंवा आपण आपल्या कुलदेवीला दर्शनासुद्धा जाऊ शकतो. तर कुलदेवीचं उपासना करणं किंवा उपवास करणं या नवरात्रामध्ये सर्वात जास्त फळदायी सांगितलेलं आहे. कलरच्या साड्या घालणे किंवा कलरचे कपडे घालणे यांनी देवीचे फळ किंवा देवीचं आशीर्वाद आपल्याला मिळेल असं नाही आहे. त्यामुळं नक्कीच शारदीय नवरात्रामध्ये उपासना आणि उपवास ह्या दोन्ही गोष्टी आपण करू शकता. धन्यवाद.